Good morning, everyone. Welcome to the Shivtej coaching classes. Today we are going to start a new practice set, and that is practice set 17. आज आपण practice set 17 चालू करणार आहोत, जो की angles and pairs of angles या चॅप्टरमधला प्रॅक्टिस सेट आहे. तर नेमकं या प्रॅक्टिस सेटमध्ये काय दिलेलं आहे ते आपण पाहू. पहिला प्रश्न दिलेला आहे, राईट द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट्स. राईट द मेजर ऑफ द सप्लिमेंट्स ऑफ द अँगल्स गिवन बिलो. तुम्हाला यामध्ये सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. कोणता अँगल काढायचा आहे? सप्लिमेंटरी अँगल. काल आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स काय असतात ते पाहिलं होतं. आता जे काही सप्लिमेंटरी अँगल्स असतात, सप्लिमेंटरी अँगल्सची जे काही ॲडिशन असते, सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन असते 180 डिग्री. किती डिग्री असते? 180 डिग्री. जसं कॉम्प्लिमेंटरी अँगलची ॲडिशन म्हणजे जे काही दोन अँगल्स आहेत त्या दोन अँगल्सची ॲडिशन किती होती? 90 डिग्री. अगदी तसंच जे काही सप्लिमेंटरी अँगल्स असतील त्यांचे ॲडिशन हे 180 असणार आहे. ठीक आहे. तेच मी नेमकं जे काही कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये स्टेटमेंट लिहिलेलं होतं तेच लिहिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल. लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल बी यक्स. तुम्हाला पहिला अँगल दिलेला आहे 15 डिग्री, ज्याचा तुम्हाला सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. तो जो अँगल आहे दुसरा तो मला माहिती नाही आहे, त्यामुळे मी त्यामध्ये एक व्हेरिएबल कन्सिडर केलेला आहे आणि तो व्हेरिएबल कोणता आहे? यक्स आहे. ठीक आहे. तर 15 + x = 180. का लिहिलेलं आहे मी 180? कारण हे कोणते अँगल आहेत? सप्लिमेंटरी अँगल आहेत. आणि जे काही सप्लिमेंटरी अँगल असतात, सप्लिमेंटरी अँगलची जी ॲडिशन असते, ठीक आहे, सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन हे किती असते? 180 डिग्री असते. त्यामुळं 15 + x = 180 लिहिलेला आहे. आणि आपल्याला चांगल्याच प्रकारे माहिती आहे की हा जो 15 इथे दिलेला आहे तो =च्या ऑपोजिट साईडला गेल्याच्या नंतर काय होणार? 180 - 15 होणार आहे. ठीक आहे. 180 - 15 म्हणल्याच्या नंतर काय होईल? जो काही तुमचा अँगल येईल तो किती डिग्री जाईल? 165 डिग्री जाईल. ठीक आहे. हेन्स द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ 15 डिग्री. हेन्स द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ 15 डिग्री इज 165 डिग्री. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला? जे काही 15 डिग्रीचा अँगल आहे त्याचा सप्लिमेंटरी अँगल काय आलेला आहे? त्याचा सप्लिमेंटरी अँगल आलेला आहे 165 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, लेट द मेजर ऑफ 85 डिग्री दिलेला आहे. लेट द मेजर ऑफ अँगल बी यक्स. काय कन्सिडर केला आपण? त्याचा अँगल यक्स कन्सिडर केला. 85 + x = 180 डिग्री. 85 हे =च्या ऑपोजिट साईडला गेल्याच्या नंतर 180 मधनं मायनस होणार. ठीक आहे. मायनस झाल्याच्या नंतर आन्सर काय येईल? 95. म्हणजे जो काही 85 दिलेला आहे सप्लिमेंट, त्याचा सप्लिमेंटरी अँगल काय आहे? 95. आणि स्टेटमेंट जे आहेत ते जशाच तसेच आहेत, फक्त इथल्या व्हॅल्यू चेंज होत जातील. नेक्स्ट नंतर तुम्हाला दिलेलं आहे 120 डिग्री. लेट द मेजर बी सप्लिमेंटरी अँगल बी ए. आता जे काही मेजरमेंट आहे ते काय कन्सिडर केलेलं आहे आपण? ए कन्सिडर केलेलं आहे. 120 + a = 180 डिग्री. जे काही 120 आहेत ते प्लस आहेत, =च्या ऑपोजिटला गेल्याच्या नंतर काय होणार? मायनस होणार. ठीक आहे. काय येईल आन्सर? a = 180 - 120. देअरफॉर अँगल a = 60 डिग्री. म्हणजे जो काही तुमचा अँगल येईल तो किती डिग्री जाईल? 60 डिग्री जाईल, जसं की इथं दिलेलं आहे. ठीक आहे. आणि जे काही स्टेटमेंट आहे ते नेमकं तसंच जसं अगोदर लिहिलं होतं तसं. नंतर तुम्हाला दिलं आहे 37. अँगल कन्सिडर केला आपण ए. दोघांची ॲडिशन हे 180 आली. जेव्हा आपण 180 मधून 37 मायनस करतो तेव्हा 143 हे आन्सर येईल. तुम्ही याच्यामध्ये एक स्टेप ॲड करू शकता, जी की ही आहे a = 180 - 37. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, लेट द मेजर 108 डिग्री. 108 डिग्री + a = 180 डिग्री. 180 - 108 = 72. Hence the measure of supplement of angle 108 degree is 72 degree. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, 0 डिग्री वाला अँगल काढायचा आहे. कोणता अँगल काढायचा आहे? 0 डिग्री.
0 डिग्री प्लस ए इक्वल टू 180 डिग्री. 0 हा 180 मधनं मायनस होणार. 0 हा 180 मधनं मायनस झाल्याच्या नंतर आन्सर काय येणार 180 येणार. ठीक आहे, त्यामुळे जो काही सप्लिमेंट अँगल 0 डिग्रीचा असेल तो काय असणार आहे 180 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल व्ही एक्स. तुम्हाला एक अँगल दिला आहे ए डिग्री. आता हे थोडं वेगळं आहे, याच्यामध्ये काय दिलं आहे तुमचा जो अँगल आहे तो काय दिलेला आहे तुम्हाला ए डिग्री दिलेला आहे. ठीक आहे, अँगल कोणताही दिलेला असला तरी आपल्याला काही फरक नाही पडणार. काय दिलेला आहे ए डिग्री दिलेला आहे प्लस दुसरा मी अँगल कन्सिडर केला एक्स इक्वल टू काय येणार 180 डिग्री. काय येणार 180 डिग्री, कारण हे जे काही दोन अँगल आहेत ते दोन अँगल कोणते आहेत सप्लिमेंटरी अँगल आहेत आणि सप्लिमेंटरी अँगलची जी काही ॲडिशन असते ती किती असते 180 डिग्री असते. त्यामुळं हा जो एक्स आहे तो ॲज इट इज असाच राहणार इथं आणि जो ए आहे हा प्लस आहे इक्वल टूच्या ऑपोजिट साईडला गेल्याच्या नंतर तो काय होणार मायनस होणार आणि हे डिग्री. आणि जे काय फायनल आन्सर आलेला आहे ते काय आलेलं आहे 180 मायनस ए डिग्री. म्हणजे जो काही तुमचा सप्लिमेंटरी अँगल असणार आहे तो किती असणार आहे 180 मायनस ए डिग्री. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, द मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो, यूज देम टू मेक पेयर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. हा जो क्वेश्चन दिला आहे यामध्ये तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी दोन्हीही अँगल बनवायचे आहेत. ठीक आहे, कोणकोणते अँगल बनवायचे आहेत कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी. मेक बोथ अँगल पेयर ऑफ बोथ अँगल कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी. ठीक आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल देखील बनवायचे आहेत आणि सप्लिमेंटरी अँगल देखील बनवायचे आहेत. तर यामध्ये एक सिंपल गोष्ट आहे, इथे जे काही अँगल्स दिलेले आहेत ठीक आहे, जे काही अँगल दिलेले आहेत हे जे अँगल दिले आहेत आपल्याला एक गोष्ट तर माहीत आहे, जर करता कॉम्प्लिमेंटरी अँगल जर पाहिजे असतील आपल्याला तर त्याची ॲडिशन किती आली पाहिजे 90 डिग्री आणि जर सप्लिमेंटरी अँगल पाहिजे असतील तर त्याची ॲडिशन किती आली पाहिजे 180 डिग्री. तर सेम तेच करायचं आहे आपल्याला. यामध्ये कोणकोणते अँगल हे 90 डिग्री येतात ते पहा, कोणते अँगल 180 डिग्री येतात ते पहा आणि याला चेक करून अप्लाय करा. जसं अँगल बी हा 60 डिग्री आहे आणि हा 30 डिग्री आहे, या दोघांची जर ॲडिशन केली तर काय येणार 90 डिग्री येणार. म्हणजे हे दोन जे आहेत अँगल ते कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर बनेल. तर जसं मी इथं लिहिलेलं आहे, इफ द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल्स इज 90 देन दे आर नोन ॲज कॉम्प्लिमेंटरी अँगल. हे आपल्याला माहितीच होतं. तर यामध्ये दिले आहे मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एन. बीचं मेजरमेंट आहे 60 आणि एनचं मेजरमेंट आहे 30. 60 प्लस 30 काय होणार आहे रे 90. म्हणजेच हे कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. देअरफॉर अँगल बी अँड अँगल एन आर द पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. त्यानंतर वाय प्लस ई लिहिलेलं आहे, वाय प्लस ई लिहिलेलं आहे. वाय काय आहे 90 आणि ई काय आहे 0 आहे. 90 प्लस 0 90 म्हणजेच वाय आणि ई हा सुद्धा कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. ठीक आहे, नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन, कोणता दिलेला आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, अँगल एम मेजरमेंट ऑफ अँगल डी, मेजरमेंट ऑफ अँगल डी. डी कुठं आहे पहा, हे आहे डी. मेजरमेंट ऑफ अँगल डी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एफ. डी आणि एफ दिलेला आहे 75 अँड 15. 75 प्लस 15 90 डिग्री येते, त्यामुळं डी आणि एफ जो आहे तो सुद्धा कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. त्यानंतर सप्लिमेंटरी अँगलसाठी पहा बरं, जे काही सप्लिमेंटरी अँगल्स असतील सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन किती असली पाहिजे 180 डिग्री. आपण काय लिहिलं, इफ द सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल्स. मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल जी. मेजरमेंट ऑफ अँगल बी, बी कुठं आहे हा बी आहे आणि त्यानंतर मेजरमेंट ऑफ अँगल जी. जी बी काय आहे 60 डिग्री आणि जो काही जी आहे जी किती आहे 120 डिग्री. 120 प्लस 60 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. त्यामुळे इथं काय लिहिलेलं आहे अँगल मेजरमेंट ऑफ अँगल बी अँड प्लस मेजरमेंट ऑफ अँगल जी. 60 प्लस 20 इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल बी अँड अँगल जी आर सप्लिमेंटरी अँगल्स, द पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. त्यानंतर दिला आहे मेजरमेंट ऑफ अँगल एन, मेजरमेंट ऑफ अँगल एन अँड मेजरमेंट ऑफ अँगल जी जे.
एन अँड जे 150 प्लस 30 इक्वल टू 180 डिग्री. जर 180 डिग्री असेल तर हे कशाची पेअर असेल, सप्लिमेंटरी अँगलची. त्यामुळे काय दिलं आहे, अँगल एन अँड अँगल जे आर ऑल्सो द पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. ठीक आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे क्लिअर असेल सगळ्यांना. यानंतर नेक्स्ट तुम्हाला विचारलेला आहे, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, इन ट्रायंगल XYZ measurement of y equal to 90 degree, measurement of y equal to 90 degree, what kind of pair do angle x and z make. याचा अर्थ काय आहे, ट्रायंगल XYZ जो आहे तो ट्रायंगलचं, आता एक गोष्ट याच्यात लक्षात ठेवण्याची आहे, जे काही ट्रायंगलचं मेजरमेंट असेल, ठीक आहे, जर कोणताही अँगल असेल तर कोणत्याही अँगलचं जे काही ट्रायंगलचं मेजरमेंट असते ते इक्वल टू 180 डिग्री असते. ठीक आहे. आणि यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, ट्रायंगल जो XYZ आहे, ठीक आहे, XYZ मध्ये जो y आहे तो किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. आणि जो अँगल x आणि z आहे तो कोण्या टाईपची पेअर बनवतो म्हणताय. ठीक आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये मी काय कन्सिडर केलं आहे, वायचं माप काय दिलेलं आहे 90 डिग्री, तर वायला मी ॲज इट इज 90 पुट केलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय केलं आहे, हा जो 90 आहे तो काय होणार, 180 मधनं मायनस होणार, तर आन्सर काय येणार, 90 डिग्री येणार. तर अँगल x प्लस अँगल z इक्वल टू 90 डिग्री आलेला आहे. सिन्स द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री, हेन्स द पेअर अँगल x अँड z मे आर पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. जसं लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, दोन्ही अँगलची पेअर दिलेली आहे. काय दिलेलं आहे, यामध्ये एक अँगल काय दिलेला आहे तुम्हाला, 180 डिग्री दिलेला आहे. एक अँगल दिलेला आहे 90 डिग्री. किती डिग्री दिलेला आहे, 90 डिग्री दिलेला आहे. तर तुम्हाला दुसरे जे दोन अँगल आहेत त्यांचं माप काढायचं. ठीक आहे. वाय किती आहे, 90 डिग्री आहे. 90 डिग्री ह्या 180 मधनं मायनस होईल, तर आन्सर काय येणार, अँगल x प्लस अँगल z इक्वल टू 90 डिग्री. ते आलेलं आहे का इथं. हे आल्याच्या नंतर या दोघांची बेरीज किती आलेली आहे, 90 डिग्री. आणि जे काही कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात, कॉम्प्लिमेंटरी अँगलची ॲडिशन देखील किती असते, 90 डिग्री असते. त्यामुळे हे जे काही दोन अँगल आहेत हे पेअर कशाची बनवत आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची. कशाची, कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, द डिफरन्स बिटवीन द मेजर ऑफ टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री, फाइंड द मेजर ऑफ टू अँगल्स. याच्यामध्ये तुम्हाला अगोदर तर एक स्टेटमेंट म्हणजे जे काय आहे, काय विचारत आहेत ते समजणं महत्वाचं आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करता येईल. पहिला अँगल कन्सिडर कर, द डिफरन्स बिटवीन द मेजर ऑफ टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. म्हणजे जे दोन अँगल आहेत ते कोणते अँगल आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. हे तर फिक्स आहे. कोणते अँगल आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. ठीक आहे. त्यामधला जो पहिला अँगल आहे तो काय आहे, x डिग्री, आणि यामधला जो डिफरन्स आहे तो काय, x प्लस 40 डिग्री आहे. ठीक आहे. त्यामुळं इथं काय दिलेलं आहे, मी दुसरं स्टेटमेंट लिहिलेलं आहे x प्लस 40. ठीक आहे. आता जे दोन अँगल काय सांगितलेलं आहे, कॉम्प्लिमेंटरी आहेत. दोन अँगल जर कॉम्प्लिमेंटरी अँगल असतील तर त्यांची ॲडिशन किती असते, 180 डिग्री. मी पहिला अँगल काय कन्सिडर केलेला आहे, x कन्सिडर केलेला आहे. आणि दुसरा अँगल काय कन्सिडर केलेला आहे, x प्लस 40 केलेला आहे. ठीक आहे. पहिला अँगल काय कन्सिडर केला आहे, x, आणि दुसरा अँगल काय केला, x प्लस 40 डिग्री. आता जर हे दोन्ही कॉम्प्लिमेंटरी अँगल असतील तर या दोन्ही अँगलची काय असणार, ॲडिशन किती असेल, 90 डिग्री. त्यामुळे जे काही इथं पहिलं स्टेटमेंट मी लिहिलेलं आहे, x डिग्री प्लस x प्लस 40 डिग्री इक्वल टू 90 डिग्री. का लिहिलं आहे, कारण द टू अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी. जर कॉम्प्लिमेंटरी अँगल असतील तर त्यांची ॲडिशन किती असणार आहे, 90 डिग्री. त्यानंतर काय केलेलं आहे, x प्लस x इक्वल टू 2x. इथे मी सॉल्व्ह केलेला आहे याला. ठीक आहे. काय येणार, x प्लस x इक्वल टू 2x अँड प्लस 40 ॲज इट इज. ठीक आहे. आता प्लस 40 इक्वल टूच्या ऑपोजिट साईडला काय गेल्यानंतर काय होणार, मायनस 40 डिग्री. तर इथे काय केलं आहे, दोन्ही साईडने मायनस केलं आहे. तुम्ही हे मेथड देखील अप्लाय करू शकता किंवा डायरेक्टली याला सॉल्व्ह करू शकता. जसं काय आहे इथं, 2x प्लस 40 इक्वल टू 90 डिग्री आहे. तर तुम्ही याला डायरेक्टली 2x इक्वल टू 90 देखील लिहू शकता. म्हणजे तुम्ही या याच्यावर आहे ना
2x इक्वल टू 90 मायनस 40. ठीक आहे, हे लिहिल्याच्या नंतर आन्सर काय येणार तुमचा 90 मायनस 40 इज 50. त्यानंतर जेव्हा नंबर आणि व्हेरिएबल सोबत असतो तेव्हा त्यामध्ये काय असते, मल्टिप्लिकेशन असते. आणि आपल्याला चांगल्याच प्रकारे माहिती आहे की जर करता मल्टिप्लिकेशन असेल आणि इक्वल टूच्या जर ऑपोजिट साईडला एखादा नंबर गेला तर तो कशामध्ये जातो, डिव्हिजन मध्ये जातो. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, नंतर जाऊन कशात जाणार, डिव्हिजन मध्ये जाईल. ठीक आहे, जर हा 2 डिवाइड मध्ये गेला तर 50 डिवाइडेड बाय 2 आन्सर काय येईल 25. म्हणजेच x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 25 आलेली आहे. ठीक आहे, आता नंतर आपण प्रश्नाकडे जाऊ. आपण जो पहिला अँगल कन्सिडर केला होता तो काय कन्सिडर केला होता, x कन्सिडर केला होता आणि x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 25 डिग्री आलेली आहे. आणि जो काही दुसरा अँगल आहे, दुसरा अँगल काय केला होता कन्सिडर x प्लस 40 डिग्री. आता x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 25, तर मी x च्या जागेवर 25 पुट केलेला आहे प्लस 40 ॲज इट इज. आणि 25 डिग्री प्लस 40 डिग्री इक्वल टू काय येणार 65 डिग्री. म्हणजे जे काही दोन अँगल आहेत ते कोणते कोणते आहेत रे, हेन्स द मेजर ऑफ टू अँगल्स आर 25 डिग्री अँड 65 डिग्री. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल चांगल्या प्रकारे. हे स्लाइड मी तुमच्यासाठी बरोबर करून देतो एकदा, जेणेकरून हे तुम्हाला लक्षात राहील चांगल्या प्रकारे. ठीक आहे, जर हा क्वेश्चन नोट डाऊन केला नसेल तर नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला विचारलेला आहे 5 नंबरचा क्वेश्चन आहे हा. PTNM is a rectangle. Write the name of the pairs of supplementary angles आहे याच्यामध्ये. ठीक आहे, एक के जाऊ समोर लिहायचं राहिलेलं आहे ते तुम्ही इथे लिहून टाका. राईट द नेम्स ऑफ द सप्लिमेंटरी अँगल. ठीक आहे, कोणते अँगल, सप्लिमेंटरी अँगल. राईट द पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विचारलेला आहे हा, यामध्ये कोणत्या अँगलच्या पेअर लिहायच्या आहेत, सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर लिहायच्या आहेत. तर सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, ज्यांची ऍडिशन काय येणार 180 डिग्री येणार. तर जे काही रेक्टँगल आहे, रेक्टँगलचा जो काही जे काही अँगल्स आहेत, किती अँगल्स येणार यामध्ये 4 येणार. आणि प्रत्येक अँगल हा किती डिग्रीचा असणार 90 डिग्रीचा. म्हणजे जर करता मी 2 अँगल घेतले तर त्याची ऍडिशन काय होणार 180 डिग्री. जर करता त्याची ऍडिशन 180 डिग्री आलं तर तो कोणता अँगल असणार आहे, सप्लिमेंटरी अँगल असणार आहे. तर नेमकं तेच करायचं आहे. आता याच्यामध्ये करायचं कसं, जर मी अगोदर अँगल P घेतला तर अँगल T घेणार, त्यानंतर P आणि N, P आणि M. ठीक आहे, त्यानंतर मी P ला सोडून देणार, त्यानंतर T N आणि T M, त्यानंतर T ला सोडून द्या N आणि M, संपले अँगल. हे अँगल तुम्ही जर एकदा केले तर म्हणजे यांच्या नंतर कोणताही अँगल नाही राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली रँडमली कोणतेही अँगल लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही सिस्टमॅटिकली लिहा की जेणेकरून तुमचा चूक होणार नाही कुठे. जे आणि टोटल जेवढे काही अँगल आहेत ते सगळे अँगल देखील तुमचे येतील बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये मी काही पेअर लिहिलेले आहेत, जसं मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे त्याच टाईपच्या पेअर आहेत. याला तुम्ही पाहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, इफ मेजरमेंट ऑफ अँगल A इक्वल टू 70 डिग्री, व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ अँगल A. म्हणजे हा थोडा प्रश्न जो विचारलेला आहे तुम्हाला, काय विचारलेला आहे, मेजरमेंट ऑफ अँगल A इज 70 डिग्री. म्हणजे एका अँगलचं मेजरमेंट किती डिग्री आहे 70 डिग्री आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल A. म्हणजे सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजे तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. ठीक आहे, आणि जो काही कॉम्प्लिमेंटरी अँगल येणार आहे त्याचा सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. ठीक आहे, अगोदर कोणता अँगल काढायचा आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. ठीक आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल साठी मेजरमेंट ऑफ A काय दिलं आहे 70 डिग्री प्लस A इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री का, कारण जे काही कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात, कॉम्प्लिमेंटरी अँगलची ऍडिशन किती असते 90 डिग्री, त्यामुळे इथं 90 लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर 90 मायनस 70 इक्वल टू 20 डिग्री, A इक्वल टू 20 डिग्री. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो 20 डिग्री आलेला आहे याचा सप्लिमेंटरी अँगल ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, काढायचा आहे.
लेट द मेजर ऑफ सप्लिमेंट अँगल ऑफ 20 BX, म्हणजे 20 चा सप्लिमेंट अँगल काय कन्सिडर केलेला आहे x डिग्री, त्यामुळे x 20 प्लस x इक्वल टू 180 डिग्री. 20 हा 180 मधून मायनस होणार, तर आन्सर काय येणार 180 मायनस 20 इक्वल टू 160 डिग्री. हेन्स द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इक्वल टू 160 डिग्री. इथे काय करायचं एकदा नंतर समजून घ्या. जो काही तुम्हाला अँगल दिलेला आहे त्या अँगलचा अगोदर कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचा आहे, त्यानंतर जो तुम्ही कॉम्प्लिमेंटरी अँगल काढला त्या अँगलचा सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजे याचा 70 डिग्रीचा जो काही कॉम्प्लिमेंटरी अँगल येईल, ठीक आहे, हा 70 डिग्री आहे. 70 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काय येणार 20 डिग्री येणार. का, कारण 90 मायनस 70 इक्वल टू 20. आता जो 20 डिग्री आलेला आहे या 20 डिग्रीचा तुम्हाला सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. ठीक आहे, सप्लिमेंटरी अँगल काय येईल याचा 180 मायनस 20 डिग्री इक्वल टू 160 डिग्री. क्लिअर आहे, तर तेच तुम्हाला इथे दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, इफ angle A and angle B are supplementary angles and angle B equal to x plus 20 degree, then what would be the measurement of angle A. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कन्फर्म दिलेली आहे. काय दिलेली आहे, जो अँगल ए आणि बी आहे तो कोणता अँगल आहे सप्लिमेंटरी अँगल आहे. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री येणार हे फिक्स आहे. का, कारण हे कोणते अँगल आहेत सप्लिमेंटरी अँगल आहेत आणि सप्लिमेंटरी अँगलची जे काही ऍडिशन असते ते किती असते 180 डिग्री असते. ठीक आहे, त्यापैकी तुम्हाला बी मेजरमेंट ऑफ अँगल बी दिलेला आहे. ठीक आहे, बी काय दिलेला आहे, बी तुम्हाला दिलेला आहे एक्स प्लस 20 डिग्री. ठीक आहे, तर मी ते व्हॅल्यू पुट करणार आणि इथला सॉल्व्ह करत जाणार, आपला आन्सर आपोआप येत जाईल. ठीक आहे, पहा कसं. अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स, कारण हे क्वेश्चन मध्ये तुम्हाला कन्फर्म करून दिलं आहे, त्यामुळे मी काय लिहिलं आहे अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. त्यापैकी अँगल बी हा मला दिला आहे, अँगल बीचं माप काय एक्स प्लस 20 डिग्री, ते मी पुट केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होणार, हे जे प्लस 20 आहे इक्वल टूच्या ऑपोजिट साईडला गेल्याच्या नंतर काय होणार मायनस 20 डिग्री, म्हणजेच आन्सर काय आलं आहे माझं 160 डिग्री. आता मला अँगलचं मेजरमेंट कोणा काढायचं आहे, मेजरमेंट ऑफ अँगल ए काढायचा आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर काय येईल, मला हा येथून एक्स मायनस करावा लागेल, हटवावा लागेल. ठीक आहे, तर मेजरमेंट ऑफ अँगल ए इक्वल टू हा एक्स जो आहे तो 160 मधून काय होणार मायनस होणार. ठीक आहे, इथे इक्वल टू साइन आहे, तर माझं जे काही फायनल आन्सर आहे ना ते काय येणार मेजरमेंट ऑफ अँगल ए इक्वल टू हा जो मेजरमेंट ऑफ अँगल ए हे प्लस एक्स आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस एक्स 160 मायनस एक्स डिग्री. माझा जो काही मेजरमेंट आहे मेजरमेंट ऑफ अँगल ए आहे तो काय येईल 160 मायनस एक्स डिग्री. आय होप हे तुम्हाला चांगल्या प्रकारे सगळं काही क्लिअर असेल. तर याच्यानंतर आता हे तुम्हाला समजलं तर हा तुमचा प्रॅक्टिस सेट होता. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर टुडेज लेक्चर.